नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. सदलका शहरातील श्री बसवेश्वर प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघाची 17वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न. या 17व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष बसवराज गुंडकल्ले हे होते. प्रारंभी महात्मा बसवेश्वर व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी अण्णासाहेब गुंडकल्ले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. संस्थेचे संचालक सुनील तोरगल यांनी सर्व उपस्थितांचं स्वागत केलं. वार्षिक अहवाल वाचन संस्थेचे सचिव सुरेश कुंभार यांनी केलं. संस्थेचे संचालक डॉक्टर अनिल मनगुळे यांनी आपल्या मनोगतामध्ये संस्थेचे सभासद, शेअर भांडवल, विविध निधी, ठेवींचे प्रमाण, कर्ज वाटप, निव्वळ नफा, लाभांश इत्यादी विषय त्यांनी वार्षिक सभेसमोर मांडले. संस्थेचे अध्यक्ष बसवराज गुंडकल्ले यांनी आपल्या अध्यक्ष भाषणात संस्थेला निव्वळ नफा 18,99,000 इतका झाला असून सभासदांना 10% लाभांश देणार असल्याचं जाहीर केलं आणि सभासदांचे हित हाच आपल्या संस्थेच्या कामकाजाचा प्रमुख उद्देश असून भविष्यातही सभासद केंद्रीय संस्थेतील कार्याला प्राधान्य दिलं जाईल असं त्यांनी उपस्थित सभेला आवर्जून सांगितलं. या वार्षिक सभेसाठी डॉक्टर अनिल मनगुळे, सुनील तोरगल, जयसिंग शितोळे, महावीर उदगावे, अण्णासाहेब टांगे, सचिन कमते, आरती गुंडकल्ले, मेघा माने, श्रवण करंगळे, राजू माने, किरण कोरे, सुरेश उदगावे, उत्तम माने, संस्थेचे कर्मचारी सुरेश कुंभार, राजेंद्र कोकले, व्ही आर पाटील, व्ही आर डोळडे, पी ए गुंडकल्ले, नायकू कमते, एस आर कुंभार तसेच शेकडो सभासद, ठेवीदार, हितचिंतक, विविध संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. आभार प्रदर्शन राजेंद्र कोगले यांनी केले. सदलका शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम.